मुंबई नाका येथील कालिका मंदिरामागे असलेल्या सहवास नगरमध्ये 10 जणांच्या टोळक्यानं शुक्रवारी रात्री एका 20 वर्षीय मुलाचा धारदार शस्त्रानं वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली। यामध्ये हल्लेखोरांनी पियुष भीमाशंकर जाधव याला ठार मारले। हल्लेखोर पियुषचा मामा यादव धर्मा लहांगे यास मारण्यासाठी हे टोळकं आलं होतं। मात्र यावेळी तो पळून गेला आणि पियुष त्यांच्या तावडीत सापडला। दरम्यान मुंबई नाका पोलिसांनी 10 संशयितांवर गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी निष्पन्न झाल्यात। 4 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे। यामध्ये साहिल वांगडे, नितीन दळवी, निलेश नायर, ऋषिकेश जोरवेकर यांचा समावेश आहे। अन्य 6 आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली आहे। काल संध्याकाळी 10:30 पावणे 11च्या दरम्यान सहवास नगरमध्ये एक जुन्या वादाच्या कारणावरून आधी आपसामध्ये भांडण झाले आणि त्याच्यामध्ये त्याचं पर्यासन म्हणजे धारदार शस्त्राने पियुष नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला। त्याच्यामध्ये तो त्याचं मयत झालेला आहे तो आणि त्याच्या मामाच्या फिर्यादून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। कारण त्यांचा जुना एक वाद होता, त्या जुन्या वादावरून त्यांच्यात आपसात बाचाबाची झाली आणि नंतर मग ते हॉर्नचं वगैरे 1-2 कारणं तत्कालीन तिथं घडले आणि त्यावेळेस त्या वादातून हा प्रकार घडलेला आहे। ते नेमकं कोणाला मारायला आले? ते ॲक्च्युअली तो जो मामा आहे पियुषचा मामा त्याला मारायला आले होते, कारण त्यांचा काहीतरी वाद होता। जुना हळदीचा कार्यक्रम होता काही दिवसापूर्वी घडलेला, त्याच्यात तो वाद होता आणि तो मारायला त्याला आलते ते, परंतु हा तिथं त्यांना भेटला आणि हा तिथून पळून गेल्यामुळे तो वाचला आणि याला त्यांनी मारले त्या ठिकाणी। साधारण आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहेत। अजूनही जवळपास सगळे आरोपी थोड्या वेळात अटक होतील। याच्यामध्ये सध्या जे अटक केलेले त्याच्यातलं एका जणाचं रेकॉर्ड आहे आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्याच्यात 2 जण हे रेकॉर्डवरले आहेत असं आम्हाला प्राथमिक माहिती समजलेली आहे। काहीतरी धारदार शस्त्र त्यांना सांगता येईल नाही, पण ते आता आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होईल। हा काही कामधंदा करत नव्हता, बहुतेक याला वडील पण नाही आहेत, आई आणि बहीण आहे आणि अशी एक प्राथमिक माहिती मिळालेली आहे। थोडक्यात मामाला मारायला आले होते, बाचेला मारलं। यस, असा प्रकार सध्या तपासात असं दिसून येत आहे। ओके।